बघा मी पण बोलतो अजितदादांच्या कानावर स्पष्टपणे घालावं लागेल हे सारखं सारखं जर तुम्ही अशा पद्धतीने आज ना उद्या द्यायचेच आहे तर वेळेवर देणं हो तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा हो. आम्ही मागतो एक हो. रक्कम आणि हो. देतात वेगळी रक्कम हो. आणि आम्ही काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा ऍडिशनल आम्हाला काही दुसऱ्या कामासाठी वापरायचे म्हणून काही हो. पैसे मागत नाही ना हो आपण विनंती करू. किंवा आम्ही घरामध्ये हो. घेऊन जात नाही हो पैसे हो आपण विनंती करू. आपण विनंती करू. हा त्यामुळे मी पण बोलतो तुम्ही हो. पण बोला हो. आणि मी आता त्या देवरांना माझं त्या दाताचे ट्रीटमेंट होते म्हणून हो. मला बोलता आलं नाही मी आता हो. ते ट्रीटमेंट झालंय माझं कम्प्लीट आता मी देवरांना सांगतो हो. स्पष्टपणे की असं हो. चालणार नाही सारखं सारखं हो हरकत नाही. आतापर्यंत काय होतं मंडळाचं अध्यक्षपद नव्हतं म्हणून मी जबाबदारीनं बोलू शकत नव्हतो हो. कारण आपल्याला ते बंधनं होती बरोबर आहे. मंत्री हो आता अध्यक्षपद पण जाहीर झालंय हो. त्यामुळे मला जबाबदारीनं बोलता येईल आता त्यांच्याशी हो आम्ही अगोदर अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा नोटिफिकेशनच्या नंतरचं काय अभिनंदन. गरज नाही, तुमचं अभिनंदन आहे. बघा जो माणूस हृदयापासून काही आपुलकीनं बोलत असतो ना त्याचं अभिनंदनाची गरज पण नसते हो बरोबर आहे. येस तर त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थोडासा आता काय तो अधिकार प्राप्त झालाय त्यामुळे आता मी हो त्या अधिकारानं त्यांच्याशी बोलू शकतो एक मिनिट, हा, ते- मी बोलतो तुम्ही काही काळजी हे- करू नका आपल्या कामगारांना सांगा एक थोडंसं हो 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 सांगतो. थोडस धीर धरा हो, हो, हो. आणि व्यवस्थित करतो हो एक मिनिट हा, ते न्यूज 18ची ही आहे ती तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचारा तुम्ही हरकत नाही विचारा. तर कर्मचारी याच निर्णयावरून संतप्त झालेले पाहायला मिळत होते आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की 56% इतकाच पगार देण्यात येतोय मग आम्ही काम देखील तितकंच करायचं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. नाही त्यांची ते जर बोलले असेल तर ते काही चुकीचं नाहीये वस्तुस्थिती आहे कारण शेवटी कसं आहे की एका पगारावर एका कुटुंबाचं पूर्ण महिन्याचा कारभार जो असतो म्हणजे मुलांची फी मुलांचे कपडे घरातलं अन्नधान्यापासून सगळे कुटुंबातल्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण ह्या आपल्या पगाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा करत असतो म्हणजे तो आमचा परिवहनचा कर्मचारी असू द्या किंवा इतर कोणी जर त्याला 50% म्हणजे 56% जर पगार मिळत असेल आणि त्याच पगाराच्या माध्यमातून जर त्याला बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर ते होऊ शकत नाही आणि दुसरं जर त्यांचं असं म्हणणं असेल 56% पगार मिळाला तर 56% काम करायचं काय हे चुकीचं आहे. काही बाजू त्यांनी आमची पण सांभाळून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात की मला आतापर्यंत जबाबदारी नव्हती ती परिवहन अध्यक्षाची आपल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची आता जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्या अधिकारानं मी माझी मागणी जी कर्मचाऱ्यांची आहे ती मागू शकतो आणि 56% दिलं म्हणजे काही 44% देणार नाही असं नाही ना 44% ही मिळेल पण थोडासा अवधी त्यासाठी पाहिजे पण ते जे चाललंय ते चुकीचं चाललंय. राज्य शासनाच्या वित्त विभागानं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरी अशा प्रकारचा हात आखडता घेऊन ह्या मताचं मी मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतोय. तुम्ही कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देता या संदर्भात. लवकरात लवकर त्यांचा उर्वरित पगार होईल आणि काही थोड्याच दिवसात दिला जाईल. धन्यवाद. ओके ओके प्रतापजी ओके चलो. प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे की ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत आणि त्या अनुषंगाने जो कर्मचाऱ्यांना जो 56% पगार इतका देण्यात येतोय तो पूर्णपणे देण्यात यावा अशी प्रताप सरनाईक देखील मागणी करणार आहेत अधिकाऱ्यांसोबत. हो बरोबर आहे आणि ते सुद्धा अजितदादांशी बोलणार आहे. मी सुद्धा सन्माननीय अजितदादांशी बोलतो कारण कसं आहे की देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब परत अजितदादा ही सगळे जण आहेत ना म्हणजे श्रद्धे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचे आणि प्रताप सरनाईकजी सुद्धा हे सगळी माणसं आहेत ना खुल्या अंतकरणाची आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की आतापर्यंत मंत्री राखून बोलायचे परंतु मंत्री राखून बोलत नाहीत मंत्री थेट बोलतात आणि म्हणून प्रताप सरनाईक साहेबांचं जे गुडविल आहे सामान्य कष्टकऱ्यांमध्ये आणि कष्टकऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कष्टकरी मित्रांनो ज्या खात्याचे मंत्रीच आपल्यासोबत आहेत कष्टकरी मित्रांनो ज्या खात्याचे सन्माननीय मंत्रीच आपल्यासोबत आहेत आपल्याला पीएफचे पैसे मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये हेच त्या मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडूनच 7व्या वेतन आयोगाची क्रांती सुद्धा करून घेऊ. याच संदर्भात काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आहात तर त्याप्रमाणे वागू नका असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. विजय वडेट्टीवार साहेब मला सांगा काँग्रेसचा काळ होता
118 कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले, 118 कष्टकरी आंदोलनामध्ये आझाद मैदानात चालू असताना त्यांनी जीव दिला. ते जीव घेतले त्या सरकारच्या काळात. उद्धव मुख्यमंत्री होते. ज्या उद्धवच्या काळामध्ये लोकांनी जीव दिला तेव्हा कुठं होते तुम्ही? आणि त्याच्यामुळं राजकारण करण्यापेक्षा आपण सुद्धा सरकारला विनंती करा की तातडीने पैसे मिळावेत म्हणून. आमच्या टाळूवर लोणी खायचा प्रयत्न काँग्रेसांनी करू नये हे डंक्याची चोट पे मी सांगत आहे. एकनाथ खडसे यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे बेगुना शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हटलेलं आहे त्यांनी. कसं असतंय, हिंदुत्ववादी विचाराचं पक्ष आणि प्रभू श्रीरामांचे विचार डोक्यातून निघून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मांडीला म्हणजे वटीत बसले म्हणायचं की मांडी लावून बसले म्हणायचं ते त्यांनी ठरवावं. आणि सलाम, आदाब, मोहम्मद, काय नाव ते अब्दुल, हे सगळ्या गोष्टी आठवतात. कारण तिकडं गले मिलो असतंय, आमच्यासारखा नमस्कार नसते. आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं भाष्य, त्यांचे विचार खरोखर मला म्हणजे आई सावित्री, मा जिजाऊ, मा रमाई, मा अहिल्यादेवी यांच्या विचाराचा मी माणूस आहे. मला संताप ह्या गोष्टीचा येतो की तुम्ही IAS अधिकारी महिलांची इज्जत वेशीवर टांगू शकत नाही. मग ती महिला आज पब्लिक सर्व्हिसमधली असेल, ती माध्यमातली असेल, किंवा ती महिला कष्टकरी शेतमजूर असेल, कोणत्याच महिलांच्या बाबतीमध्ये मला आज तुमच्या माध्यमातून हे म्हणायचं आहे की आज मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या सुजाता श्रोनिक आहेत. एक मोठं नाव आहे आणि मला वाटतं की सुजाता श्रोनिक मॅडम, युअर सायलेन्स इज व्हेरी डेंजरस. यू शुड नॉट बी सायलेंट. कारण एकनाथ खडसे हा विधान परिषदेचा सदस्य आहे. ही इज अ पब्लिक सर्वंट. हाऊ कुड ही डेअर टू से दिस? म्हणजे मला कोणाला लायक आणि नालायक म्हणायचं नाही, परंतु एकनाथ खडसेंचं असे जर नालायक विचार असतील आणि या नालायक विचारावर एकूण IAS कॅडरमधल्या महिला टेकन टू बी ग्रँटेड आहे का? त्या महिलांना म्हणजे मुक्ती म्हणजे हेच केलेलं आहे का, सोडलेलं आहे का? कुणी काही म्हणावं. उद्या CEO महिला आहेत, उद्या कलेक्टर महिला आहेत, सेक्रेटरी महिला आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय गिरीश महाजन यांच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे, ही इज अ मॅन ऑफ कॅरेक्टर. आणि त्यांच्यावर बोलणं म्हणजे आकाशावर काहीतरी फेकणं अशी हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी जर समजा त्यांच्या वर्तनात बदल बघा, एकनाथ खडसेंची फाटली हे तर खरी आहे. कारण जे एकनाथ खडसे एका युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला. आधी फार म्हणजे असं आव आणून बोलला. त्याच्यानंतर काय बोलला एकनाथ खडसे? ते मी नाही त्यातली कडी लावा आतली. म्हणजे त्या युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला. त्या युट्यूबर बिचाराला काय माहित आहे? तोही सिनियर सिटीजन आहे, वयोवृद्ध माणूस आहे, परंतु त्याला बळीचा बकरा करायला निघाला. कसं राजकारणी आहे बघा ते. आणि त्याच्यामुळे निसर्गानं तर त्याला धडा शिकवलेलाच आहे. पण त्या पुढे जाऊन मला सांगायचं, एकनाथ खडसे जर महिलांच्या बाबतीत ह्यानंतर असं बरगळला तर ST कष्टकरी जनसंघाच्या महिला, खास करून जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच जळगाव असेल, धुळे असेल, तिथे आमची खूप मोठी शक्ती आहे बरं का. आणि महिलांच्या बाबतीत एकनाथ खडसेच काय कुणी काय, जर एकनाथ खडसे महिलांच्या बाबतीत अपमानकारक बोलणं, तूच नाही दुसरं कोणी जरी बोललं तर महिलांच्या, आमच्या ST कष्टकरी जनसंघाच्या महिलांच्या पायातलं पायतन हातात येईल, पायातलं हातात येईल. त्यानंतर तुम्हाला कायदेशीर सुद्धा मुक्तता नाही आणि लोकतांत्रिक मार्गाने सुद्धा मुक्तता नाही. सन्माननीय मंत्री महोदय, मंत्री महोदय, विनंती आहे. स्पीकर फोन आहे, सगळे लोक ऐकतायत बरं का. हा, असं आहे की 56% पगार झालाय. कल्पना आहे मला, त्याचं सगळं चाललंय. आता काय झालंय की ते तुम्ही बँकेचे पैसे सांगितले होते ते हो, बरोबर. बँकेचे पैसे भरायचे, हो. PFचे पैसे आपण बिलकुल, मी स्पष्टपणे सांगितलं की PFच्या पैशाला हात पण लावायचा. बरोबर. आणि आता सगळ्या जे
अर्थ खात्याचे लोक आहेत त्यांना तंबी दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार हा वेळेवर व्हायला पाहिजे हो आणि 56% दिलेत म्हणजे काय आपल्याला राज्य शासनाकडून पैसे तेवढेच आलेत म्हणून. पण आता मी परत एकदा तुम्ही पण बोला मी पण बोलतो अजितदादांच्या कानावर स्पष्टपणे घालावं लागेल की सारखं सारखं जर तुम्ही अशा पद्धतीने आज ना उद्या द्यायचेच आहे तर वेळेवर देणं हो तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा. आम्ही मागतो एक रक्कम आणि देतात वेगळी रक्कम आणि आम्ही काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा ऍडिशनल आम्हाला काही दुसऱ्या कामासाठी वापरायचे म्हणून काही पैसे मागत नाही ना. हो आपण विनंती करू. किंवा आम्ही घरामध्ये घेऊन जात नाही हो पैसे. हो आपण विनंती करू. आपण विनंती करू. हा त्यामुळे मी पण बोलतो तुम्ही पण बोला. आणि मी आता त्या देवरांना माझं त्या दाताचे ट्रीटमेंट होते म्हणून मला बोलता आलं नाही. मी आता ते ट्रीटमेंट झालंय माझं कम्प्लीट. आता मी देवरांना सांगतो स्पष्टपणे की असं चालणार नाही सारखं सारखं. हो हरकत नाही. आतापर्यंत काय होतं मंडळाचं अध्यक्षपद नव्हतं म्हणून मी जबाबदारीनं बोलू शकत नव्हतो कारण आपल्याला ते बंधनं होती. बरोबर हो आता अध्यक्षपद पण जाहीर झालंय त्यामुळे मला जबाबदारीनं बोलता येईल आता त्यांच्याशी. हो आम्ही अगोदर अभिनंदन केलेलं आहे. पुन्हा एकदा नोटिफिकेशनच्या नंतरचं अभिनंदन. तुमचं अभिनंदन बघा जो माणूस हृदयापासून काही आपुलकीनं बोलत असतो ना त्याचं अभिनंदनाची गरज पण नसते. हो बरोबर आहे. येस तर त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थोडासा आता काय तो अधिकार प्राप्त झालाय त्यामुळे आता मी त्या अधिकारानं त्यांच्याशी बोलू शकतो. एक मिनिट ते बोलतो तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या कामगारांना सांगा एक थोडंसं हो 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 सांगतो. थोडंसं धीर धरा व्यवस्थित करतो. हो एक मिनिट ते न्यूज 18ची ही आहे ती तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचारा तुम्ही हरकत नाही विचारा. तर कर्मचारी याच निर्णयावरून संतप्त झालेले पाहायला मिळत होते आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की 56% इतकाच पगार देण्यात येतोय मग आम्ही काम देखील तितकंच करायचं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. नाही त्यांची ते जर बोलले असेल तर ते काही चुकीचं नाहीये वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी कसं आहे की एका पगारावर एका कुटुंबाचं पूर्ण महिन्याचा कारभार जो असतो म्हणजे मुलांची फी मुलांचे कपडे घरातलं अन्नधान्यापासून सगळे कुटुंबातल्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण ह्या आपल्या पगाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. भले तो आमचा परिवहनचा कर्मचारी असू द्या किंवा इतर कोणी. जर त्याला 50% म्हणजे 56% जर पगार मिळत असेल आणि त्याच पगाराच्या माध्यमातून जर त्याला बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर त्या होऊ शकत नाही. आणि दुसरं जर त्यांचं असं म्हणणं असेल 56% पगार मिळाला तर 56% काम करायचं काय हे चुकीचं आहे. काही बाजू त्यांनी आमची पण सांभाळून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात की मला आतापर्यंत जबाबदारी नव्हती ती परिवहन अध्यक्षाची आपल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची. आता जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्या अधिकारानं मी माझी मागणी जी कर्मचाऱ्यांची आहे ती मागू शकतो. आणि 56% दिलं म्हणजे काही 44% देणार नाही असं नाही ना. 44% ही मिळेल पण थोडासा अवधी त्यासाठी पाहिजे. पण ते जे चाललंय ते चुकीचं चाललंय. राज्य शासनाच्या वित्त विभागानं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरी अशा प्रकारचा हात आखडता घेऊन ह्या मताचं मी मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतोय. तुम्ही कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देता या संदर्भात. लवकरात लवकर त्यांचा उर्वरित पगार होईल आणि काही थोड्याच दिवसात दिला जाईल. धन्यवाद. ओके प्रतापजी ओके चलो. प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे की ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत आणि त्या अनुषंगाने जो कर्मचाऱ्यांना जो 56% पगार इतका देण्यात येतोय तो पूर्णपणे देण्यात यावा अशी प्रताप सरनाईक देखील मागणी करणार आहेत अधिकाऱ्यांसोबत. हो बरोबर आहे आणि ते सुद्धा अजितदादांशी बोलणार आहेत. मी सुद्धा सन्माननीय अजितदादांशी बोलतो. कारण कसं आहे की देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब परत अजितदादा ही सगळेच जण आहेत ना म्हणजे श्रद्धे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचे आणि प्रताप सरनाईकजी सुद्धा हे सगळी माणसं आहेत ना खुल्या अंतकरणाची आहेत. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की आतापर्यंत मंत्री राखून बोलायचे परंतु मंत्री राखून बोलत नाहीत. मंत्री थेट बोलतात. आणि म्हणून प्रताप सरनाईक साहेबांचं जे गुडविल आहे सामान्य कष्टकऱ्यांमध्ये आणि कष्टकऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कष्टकरी मित्रांनो ज्या खात्याचे मंत्रीच आपल्यासोबत आहेत कष्टकरी मित्रांनो ज्या खात्याचे सन्माननीय मंत्रीच आपल्यासोबत आहेत आपल्याला पीएफचे पैसे मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये हेच त्या मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडूनच 7व्या वेतन आयोगाची क्रांती सुद्धा करून घेऊ.
याच संदर्भात काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आहात, तर त्याप्रमाणे वागू नका, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. विजय वडेट्टीवार साहेब, मला सांगा, काँग्रेसचा काळ होता, 118 कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले, 118 कष्टकरी आंदोलनामध्ये आझाद मैदानात चालू असताना त्यांनी जीव दिला. ते जीव घेतले त्या सरकारच्या काळात. उद्धव मुख्यमंत्री होते. ज्या उद्धवच्या काळामध्ये लोकांनी जीव दिला तेव्हा कुठं होते तुम्ही? आणि त्याच्यामुळं राजकारण करण्यापेक्षा आपण सुद्धा सरकारला विनंती करा की तातडीने पैसे मिळावेत म्हणून. आमच्या टाळूवर लोणी खायचा प्रयत्न काँग्रेसांनी करू नये, हे डंक्याची चोट पे मी सांगत आहे. एकनाथ खडसे यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे बेगुना शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हटलेलं आहे त्यांनी. कसं असतंय, हिंदुत्ववादी विचाराचं पक्ष आणि प्रभू श्रीरामांचे विचार डोक्यातून निघून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मांडीला, म्हणजे वटीत बसले म्हणायचं की मांडीला मांडी लावून बसले म्हणायचं, ते त्यांनी ठरवावं. आणि सलाम, आदाब, मोहम्मद, काय नाव ते, अब्दुल, हे सगळ्या गोष्टी आठवतात. कारण तिकडं गले मिलो असतंय, आमच्यासारखा नमस्कार नसते. आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं भाष्य, त्यांचे विचार खरोखर मला, म्हणजे आई सावित्री, मा जिजाऊ, मा रमाई, मा अहिल्यादेवी यांच्या विचाराचा मी माणूस आहे. मला संताप ह्या गोष्टीचा येतो की तुम्ही IAS अधिकारी महिलांची इज्जत वेशीवर टांगू शकत नाही. मग ती महिला आज पब्लिक सर्व्हिसमधली असेल, ती माध्यमातली असेल, किंवा ती महिला कष्टकरी शेतमजूर असेल, कोणत्याच महिलांच्या बाबतीमध्ये मला आज तुमच्या माध्यमातून हे म्हणायचं आहे की आज मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या सुजाता श्रोनिक आहेत. एक मोठं नाव आहे. आणि मला वाटतं की सुजाता श्रोनिक मॅडम, युअर सायलेन्स इज व्हेरी डेंजरस. यू शुड नॉट बी सायलेंट. कारण एकनाथ खडसे हा विधान परिषदेचा सदस्य आहे. ही इज अ पब्लिक सर्वंट. हाऊ कुड ही डेअर टू से दिस? म्हणजे मला कोणाला लायक आणि नालायक म्हणायचं नाही, परंतु एकनाथ खडसेंचं असे जर नालायक विचार असतील आणि या नालायक विचारावर एकूण IAS कॅडरमधल्या महिला टेकन टू बी ग्रँटेड आहे का? त्या महिलांना म्हणजे मुक्ती, म्हणजे हेच केलेलं आहे का, सोडलेलं आहे का? कुणी काही म्हणावं. उद्या CEO महिला आहेत, उद्या कलेक्टर महिला आहेत, सेक्रेटरी महिला आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय गिरीश महाजन यांच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे, ही इज अ मॅन ऑफ कॅरेक्टर. आणि त्यांच्यावर बोलणं म्हणजे आकाशावर काहीतरी फेकणं अशी हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी जर समजा त्यांच्या वर्तनात बदल, बघा, एकनाथ खडसेंची फाटली हे तर खरी आहे. कारण जे एकनाथ खडसे एका युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला, आधी फार म्हणजे असं आव आणून बोलला. त्याच्यानंतर काय बोलला एकनाथ खडसे, ते मी नाही त्यातली कडी लावा आतली. म्हणजे त्या युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला. त्या युट्यूबर बिचाराला काय माहित आहे, तोही सिनियर सिटीजन आहे, वयोवृद्ध माणूस आहे, परंतु त्याला बळीचा बकरा करायला निघाला. कसं राजकारणी आहे बघा ते. आणि त्याच्यामुळे निसर्गानं तर त्याला धडा शिकवलेलाच आहे. पण त्या पुढे जाऊन मला सांगायचं, एकनाथ खडसे जर महिलांच्या बाबतीत ह्यानंतर असं भरगळला तर ST कष्टकरी जनसंघाच्या महिला, खास करून जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच जळगाव असेल, धुळे असेल, तिथे आमची खूप मोठी शक्ती आहे बरं का. आणि महिलांच्या बाबतीत एकनाथ खडसेच काय, कुणी काय, जर एकनाथ खडसे महिलांच्या बाबतीत अपमानकारक बोलणं, तूच नाही दुसरं कोणी जरी बोललं तर महिलांच्या, आमच्या ST कष्टकरी जनसंघाच्या महिलांच्या पायातलं पायतन हातात येईल. त्यानंतर